कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. ए हड, गप की जरा. कमळे, अगं कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून एक पोरगी आली होती बघ, अनामिका. आणि ती असली भारी गात होती म्हणून सांगू तुला. अगं तिचा आवाज तर लयच गोड होता बघ. आणि मेन गोष्ट, जसा तिचा आवाज की नाही तसाच तिचा चेहरा. लयच सुंदर होती अगं ती. मला तर लयच आवडली कमळे ती. आणि तिचा स्वभाव तर एकदम बेस्टच, एकदम हाड स्वभाव होता बघ तिचा. मला तर तिला आवडली, म्हणून तर मी तिच्यासारखं गायलोय. सांग की कसं गायलोय मी. कमळे, अगं आज तिनं संगीत विषयावर लय वेगवेगळं काहीतरी सांगितलं आणि गाणं बी म्हणलं, म्हणून तर आजचा दिवस लयच भारी गेला बघ. आणि कार्यक्रम झाल्यावर ती ऋषी सरांच्या बरोबर निघून गेली. कमळे, तू पाहिजे होतीस बघ तिला बघायला. कुठल्या नशिबान पोराच्या नशिबात आहे काय माहित. ऋषी सरांसंग तिचं लगीन होणार आहे. काय खरंच? हसं वय. अगं तरीच ती सारखं ऋषी सरांकडे बघून हसत होती. तिला ऋषी सर लयच आवडल्यात. नयनतारा मॅडमनीच हे स्थळ आणलंय न, त्यांनी तर तिला सून बी मानलंय. अगं काय सांगतीस? चला, त्या बाईनं आयुष्यात एक तरी काम चांगलं केलं म्हणायचं. कमळे, ती ऋषी सरासनी तर लय खुश ठेवल बघ. त्यांचा जोडा तर एकच नंबर वाटेल ग. चांद है तू, दिल जला सा मैं अंधेरा, एक तुझे के लिए है नींद मेरी, ख्वाब तेरा. तू घटा है फुहार तू, मैं घड़ी इंतजार तू, अपना मिलना लिखा इसी बरस है, जो मेरी मंजिलों को जाती है. तेरे नाम की कोई सड़क है, जो मेरे दिल को दिल बनाती है. तेरे नाम की कोई धड़क है. जोड़ा ओढ़ के बाबुल की गली आ छोड़ के तेरे ही लिए लाऊंगी पिया 16 साल के सावन जोड़ के प्यार से थामना डोर बारीक है 7 जन्मों की पहली तारीख है डोर का एक मैं सिरा और तेरा है दूसरा जुड़ सके बीच में कई तड़प है ना जो मेरी मंजिलों को जाती है तेरे नाम की कोई सड़क है ना जो मेरे दिल को दिल बनाती है राजन, अरे काय चाललंय तुझं? तुला माझं ऐकायचंच नाहीये का? का दारू पितोयस तू? आई काय करू ऐकून? मला काय करावं असंच वाटत नाही का? काय करावं असं नाही वाटत.
काय माझं नशीब आहे खरंच. स्वतःच्या मुलाला या अवस्थेत बघावं लागतंय मला. राजन, अरे तुला या अवस्थेत बघणं सहन होत नाही रे मला. खूप यातना होत आहेत मला. असं तू खचून गेलेलं नाही बघवत आहे मला. हेच दिवस तुला दाखवायचे होते मला, तर मग मला बरं तरी कशाला केलंस रे? मोडून पडले होते मी, मला कशाला उभं केलंस? का घेऊन आलास हिला? कमळी माझी मोठी नात आहे हे शोधून काढून तिला का घरात घेऊन आलास? अरे तिचा तरी जरा विचार कर. आपले वडील असे रात्रंदिवस दारू पितायत हे बघून काय वाटत असेल तिला? तुझ्या मुलींचाही विचार नाहीये तुझ्या मनामध्ये? तुझ्या या अशा वागण्याने काय सगळ्यांना फार आनंद होतोय का? त्यापेक्षा मला मरू दिलं असतंस ना तर फार बरं झालं असतं. आई आई खूप झालं. मी आता तुला शेवटची संधी देते राजन. उद्यापर्यंत जर तू दारू सोडली नाहीस ना तर आपल्या सगळ्या बिझनेस मधून मला तुला बेदखल करावं लागेल. आजी, मग काय करू मी कमली? काय करू? काय मी? सांग मला काय करू? ह्याला प्रेमाने सांगून बघितलं, समजावलं, रागवून ओरडून झालं. हा काही ऐकायलाच तयार नाहीये. मग आता काय करू? आणि कधी कधी नात्यांपेक्षा भावनांपेक्षा परिस्थिती काय आहे हे बघून निर्णय घ्यावे लागतात. राजन, तुला माहिती आहे तुझी आई वेळ प्रसंगी किती कठोर होऊ शकते ते. या अशा चुका करणाऱ्याला, विश्वासघात करणाऱ्याला ही अन्नपूर्णा कधीच माफ करणार नाही. तू आता ठरव, तुला ही बाटली प्रिय आहे का तुझी आई प्रिय आहे ते? हा बोल नयनतारा. ताई, राजन बरा आहे का? नाही, काय आहे, मला त्याच्या सह्या हव्या होत्या पेपर्सवर. जरा अर्जंट आहे. तो सही करू शकेल? तू पाठवून देते पेपर्स. ओके.